मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड पदाविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामध्ये तुम्ही बघू शकता बृहन्मुंबई होमगार्ड पदासाठी जी भरती झालेली तो आपण परिपत्रक यामध्ये घेतलेला आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये होमगार्ड पात्रतेचे निकष बघू शकता. शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्ही 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर वय 20 वर्ष तुम्हाला कंप्लीट असायला पाहिजे. 20 ते 50 वर्षापर्यंत होमगार्डपर्यंत ज्यांची वय असतील ते या पदासाठी फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर उंचीमध्ये बघू शकता मित्रांनो, उंचीमध्ये तुम्हाला 162 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 150 म्हणजे इथं पुरुषाचं म्हटलं तर पोलीससाठी 165 सेंटीमीटर हाईट राहते. पण होमगार्डला म्हटलं तर 162 म्हणजे तुम्हाला 3 सेंटीमीटर कमी राहिलं तरी चालते मित्रांनो. आणि महिलांसाठी 150 म्हणजे 155 पोलीस भरतीसाठी महिलांना हाईट बहुतेक, तर इथं होमगार्डसाठी 150 असली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर छातीमध्ये बघू शकता तुम्ही, छाती फक्त पुरुष उमेदवारासाठी असते मित्रांनो. न फुगवता तुम्हाला 76 पाहिजे आणि फुगवून तुम्हाला 81 छाती येते पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला रहिवासी पुरावा लागणार मित्रांनो, आधार कार्ड, डोमोसाईल वगैरे. हा मुंबईचा मित्रांनो, त्याविषयी हा मुंबईचा परिपत्रक आपल्याला भेटलेला आहे आणि त्याविषयी आपण होमगार्डसाठी जे पात्रता निकष आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघत आहे तुम्हाला. आणि खाली बघू शकता मित्रांनो तुम्ही शैक्षणिक अर्जामध्ये तुम्हाला जन्मतारीखचा पुरावा म्हणून 10वीचं मार्कशीट पाहिजे. त्याच्यानंतर मेन म्हणलं तर तुम्हाला 10वी पाहिजे मित्रांनो. तुमच्याकडे डोमोसाईल पाहिजे आणि याच्यात समांतर आरक्षण वगैरे कॅटेगरी वाईज हे जागा नसतात मित्रांनो. डायरेक्ट ओपनली म्हणजे म्हणजे मैदानी चाचणीच्या अनुसार याची मेरिट लागते मित्रांनो. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता शारीरिक क्षमता चाचणी पुरुषांसाठी बघू शकता तुम्ही 1600 मीटरला मित्रांनो 5 5 मिनटं 10 सेकंडसाठी तुम्हाला 20 गुण देण्यात येतील. आणि त्यानंतर 5:10 ते 5:30पर्यंत तुम्ही आले तर 18 गुण येतील. जसं पोलीस भरतीला गुण आहे मित्रांनो इथं सेम तसं होमगार्डसाठी 1600 मीटरला गुण आहे. आणि महिलांसाठी बघू शकता तुम्ही 5:50च्या आत जर महिलांनी मारलं तर त्यांना 25 गुण आहे आणि 5:50 किंवा 3 मिनटामध्ये मारलं तर त्यांना 22 गुण आहे. यानुसार तुम्ही बघू शकता या म्हणजे 1600चं सेम झालं मित्रांनो पोलीस भरतीला, तसंच तुम्हाला होमगार्डला पाहायला मिळणार आहे. आणि होमगार्डचं एक बरेच विषय अपडेट चालू आहे मित्रांनो, होमगार्ड भरती लवकरच येणार आहे. तर होमगार्ड भरतीविषयी जे पण अपडेट असतील मी तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ओव्हर सिलेक्ट करून घ्या, कारण तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. त्यानंतर गोळा फेक इथं खाली दिलेले तुम्ही बघू शकता. गोळा फेकमध्ये बघू शकता तुम्ही स्टार्टिंगला पुरुषांचं दिलेलं मित्रांनो 8.50 मीटर, तर त्यापेक्षा जास्त गेलं तुम्हाला 10 गुण आहे मित्रांनो. गोळासाठी जसे पोलीस भरतीला आता सध्याला 15 गुण आहे मित्रांनो, तसे इथेही तुम्हाला 10 गुण देण्यात आले. आणि तुमचं जर पोलीस भरतीला म्हणजे 15 मार्काचा गोळा जात असेल तर इथं तुम्हाला 10 गुण आहे. तुमचं जर 12 मार्काचं असेल तर तुम्हाला इथं 9 गुण भेटणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर महिलेचं बघू शकता तुम्ही गोळा फेकमध्ये 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा जर महिलेने फेकला त्यांना 10 गुण आहे. आणि 550 मीटरपेक्षा जास्त गेला त्याच्यासाठी 8 गुण आहे मित्रांनो. त्याच्यानंतर काही सूचना दिलेल्या आहे खाली तुम्ही बघू शकता. उमेदवाराने जास्तीत जास्त 3 संधी दिली जाते गोळाफेकसाठी मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे पोलीस भरतीमध्ये गोळाफेकला 3च चान्सेस असतात. त्याच्यानंतर खाली दिलेले मित्रांनो काही तांत्रिक अर्थ गुण म्हणजे तुम्हाला याचे तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल खालीपैकी कोणते पण त्यासाठी तुम्हाला मार्क कसे ते डिवाईड करून सांगितलेत गेलेले, तो आपण ते आता खाली बघणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्यांच्याकडे आयटी असेल त्यांना 2 गुण मित्रांनो. खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेली व्यक्ती म्हणजे तुमच्याकडे जर स्पोर्ट असेल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला 3 गुण आहे. त्यानंतर माजी सैनिक डिस्चार्ज असतील ते माजी सैनिक वगैरे त्यांना 5 गुण असतील मित्रांनो. आणि ज्यांच्याकडे NCC बी प्रमाणपत्र आहे त्याला 7 गुण आहे मित्रांनो. आणि NCC त्यांचं सी आहे ज्यांच्याकडे सी त्यांना डायरेक्ट 8 गुण आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही यानुसार मार्कची इथं तुलना करण्यात आलेली मित्रांनो. सर्व अटी नियम प्रकारे आपण होमगार्ड पदासाठी तुमची जे पण पात्रता असतील मित्रांनो त्याविषयी आपण थोडी माहिती सविस्तरपणे बघितलेली आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपले व्हिडिओ लाईक केला असेल तुम्हाला लाईक करून घ्यायचं मित्रांनो. होमगार्डच्या नियम व अटीमध्ये त्यांनी परत खाली दिले त्यामध्ये तुम्ही बघू शकता 10वी पाहिजे, वय 20 पाहिजे, उंची पुरुषांसाठी 162, महिलांसाठी 150 आपण स्टार्टिंगलाच घेतली मित्रांनो व्हिडिओमध्ये. आणि आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये बघू शकता तुम्ही रहिवासी पुरावामधून तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड पण चालतं मित्रांनो, डोमोसाईल पण चालते, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मतारीख पुराव्यासाठी तुम्हाला 10वीचं मार्कशीट किंवा TC चालते मित्रांनो. खाजगी अर्हता असल्यास तुम्हाला तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे मित्रांनो या 6 नंबरचा पॉईंट बघू शकता तुम्ही 3 महिन्याच्या आतील तुम्हाला पोलीस चारित्र प्रमाणपत्र लागतील मित्रांनो. हा जॉईन झाल्यावर असते मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज असतं का की आता जेव्हा तुम्ही होमगार्ड भरतीला जाणार लगेच तुम्हाला तवाच लागणार आहे का, नाही. ज्या ठिकाणी तुमची निवड झाली नंतर तुमची डॉक्युमेंट चेकिंग वगैरे होणार त्याच्यानंतर तुम्हाला हे कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच होमगार्ड भरती येणार मित्रांनो, त्याविषयी मी सविस्तर माहिती तुमच्यासाठी आणत राहील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुमचे जे पण डाऊट क्वेश्चन असतील
मला तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो. आपलं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे, पोलीस भरती पॉईंट म्हणून. त्या ठिकाणी नवीन नवीन अपडेट जे पण असतील पोलीस भरतीविषयी मी टाकत राहतो मित्रांनो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.